नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण पर्सेंटेजची काही महत्त्वाची उदाहरणं पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपलं अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता गणित काय आहे बघा. चहाच्या किमती 25% वाढल्या तर खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती टक्के कमी करावा. बरोबर आहे. आता नेक्स्ट वन आपण काय करणार आहे तेच आपलं घेणार आहे. बेस व्हॅल्यू आपली किती येणार आहे, एक बेस येणार आहे आणि एक इन्क्रीमेंट झालेली येणार आहे. बेस व्हॅल्यू किती आहे, 25%. बरोबर आहे. सॉरी, 25%ने वाढलेली आहे. बरोबर आहे. बेस व्हॅल्यू 25%ने वाढलेली आहे. त्यामुळे बेस व्हॅल्यू 100 आहे. वाढले किती, 25%ने, म्हणजे 125 झालेली आहे. आता हे पहिलं स्टेटमेंट झालं. आपण इथून इथपर्यंत गेलो कंपॅरिझनला. आता काय करायचे, तर खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती टक्के कमी करावा. आता इथून इथं जायचं आहे आपल्याला. आता हा बेस आहे 125, 125 बेस आहे, तो इथं लिहिला मी ॲज इट इज. आता जी कमी झालेली आहे ती कितीची कमी आहे, 25 कमी करायला पाहिजे खर्च. बरोबर आहे. त्यावेळेला खर्च तेवढाच राहणार आहे, 100च राहणार आहे. बरोबर आहे. 25 कमी केला तर 25 लिहिलं इथं, इंटू 100 केलं. बरोबर आहे. पुन्हा 25 एके 25, 25 पाचा 125. बरोबर आहे. 1/500 किती होणार आहे, सॉरी 1/5 इंटू 100 किती होणार आहे, 20%. किंवा 1/5ची फ्रॅक्शन व्हॅल्यू तुम्हाला माहीत असली तर किती होणार आहे, 1/5 आहे. याची फ्रॅक्शन व्हॅल्यू तुम्हाला सपोज माहीत आहे तर तुम्ही डायरेक्ट 20% लिहिणार आहे मित्रांनो. काय करायची गरजच नाही तुम्हाला. पण हे असं सॉल्व करायचं आहे का, नाही मित्रांनो. सॉल्व कसं करायचं आहे बघा. आता ही इन्क्रीमेंट झालेली व्हॅल्यू आहे, ही बेस व्हॅल्यू आहे. बेस व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, चहाच्या किमती 25%नी वाढल्या. 25%नी वाढल्या म्हणजे किती होत्या, अगोदर 100 होत्या, वाढल्या 25%ने म्हणजे 125 झाले. बरोबर आहे. आता डायरेक्ट तुम्ही कापा यांना. बरोबर आहे. डायरेक्ट कापा तुम्ही. 25 चोक 100, 25 पाचा 125, म्हणजे 5 आणि 4 हे रेशो तुम्हाला मिळाले. बरोबर आहे. असं करण्याच्या ऐवजी आपण असं पण करू शकतो की 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, किती आहे, 1/4 आहे. बरोबर आहे. चहाच्या किमती किती होत्या, 25%नी वाढल्या, म्हणजे अगोदर 4 होत्या, हे बेसला असतं आणि ही इन्क्रीमेंट व्हॅल्यू असते किंवा डिक्रीमेंट व्हॅल्यू असते. बरोबर आहे. हे 4 अधिक 1 किती झाले, 5 झाले. म्हणजे अगोदर व्हॅल्यू किती होती, 4 होती, नंतर किती झाली, 5 झाली. दोन्ही पण पद्धतीनं आपण हे दोन्ही पण करू शकतो मित्रांनो. आता बघा. आता नेक्स्ट वन काय आहे, नेक्स्ट वन स्टेटमेंट काय आहे, खर्च तेवढाच राहण्यासाठी चहा किती टक्के कमी करावा. बरोबर आहे. आता बेस व्हॅल्यू काय असणार आहे आपली, इथून कंपॅरिझन करायचं आहे. एवढा खर्च झालेला आहे आपला. आता खर्च तेवढाच राहायचे आपल्याला. 4 रुपये खर्च करायचे आहेत. मग किती रुपये आपल्याला कमी करावे लागतील मित्रांनो, 1 रुपया वापर कमी करावा लागेल, 1 रेशो कमी करावा लागेल, तो 1 इथं लिहा. आता 1/5ची फ्रॅक्शन व्हॅल्यू तुम्हाला माहीत असू द्या किंवा 1/5 इंटू 100 करा. ॲन्सर किती येणार आहे, 20%. किती येणार आहे, 20%. हे अशा पद्धतीने सॉल्व करायचे आहे मित्रांनो. नेक्स्ट वन एक्झाम्पल मित्रांनो. साखरेच्या किमती 20%नी वाढल्या तर साखर किती टक्के कमी करावी म्हणजे खर्च तेवढाच राहील. वन्स अगेन 2 व्हॅल्यू येणार आहेत मित्रांनो. एक व्हॅल्यू बेस व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू इन्क्रीमेंट व्हॅल्यू. बरोबर आहे. 20%नी वाढल्या, साखरेच्या किमती 20%नी वाढल्या, म्हणजे बेसला किती होत्या, 100 होत्या. इथून आपण इथं गेलो, वाढल्या किती, 120 झाल्या. बरोबर आहे. आता काय करायचे, आपल्याला खर्च तेवढाच ठेवायचे. म्हणजे आता या कंपॅरिझनपासून आपल्याला इकडे जायचं आहे. बरोबर आहे. 120 झालेले आहेत किमती. आपल्याला पाहिजेत किती, पण आपल्याला किती रुपये कमी करायचे आहेत, 20 रुपये कमी करायचे आहेत. किती रुपये कमी करायचे आहेत, 20 रुपये. आपण 20 ॲज इट इज इथं लिहिलं, इंटू केलं, इंटू 100 केलं. बरोबर आहे. आता काय होणार आहे, 0 0 कट होणार आहेत, 2 1 जा 2 होणार आहे आणि 2 6 जा 12 होणार आहे. वन्स अगेन 100/6 आलं मित्रांनो. 100/6ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती येते, 100/6ची व्हॅल्यू तर 16.66% येते. म्हणजे हे आपलं ॲन्सर आलं मित्रांनो. हे आपलं ॲन्सर आलं. हे अशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. बरोबर आहे. आता सोपी मेथड आपली, ट्रिक एकदम.
एकदम सोपी ट्रिक लगेच आपण सोडवतो. ही बेस व्हॅल्यू आहे, किती आहे 20%नी वाढल्या आहेत. साखरेच्या किमती 20%नी वाढल्या आहेत. 20%ची व्हॅल्यू काय आहे, फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/5. किती आहे 1/5. आपण काढतो कशी 1/5, 20/100. 0 0 कट झाले बिनकामाचे. 2 1 जा 2, 2 5 जा 10. ही निघाली फ्रॅक्शन व्हॅल्यू. साखरेच्या किमती कितीने वाढल्यात, 20%ने वाढल्यात. बरोबर आहे. म्हणजे 20% अगोदर किती होत्या, 5 होत्या. म्हणजे बेस व्हॅल्यू 5 होत्या. वाढल्यात किती, 1 रुपयाने वाढल्यात. म्हणजे 5 अधिक 1 6 हे इन्क्रीमेंट झालं आहे. म्हणजे झाले किती किमती, 6 झाले. किती झाल्या, 6 झाल्या. हे पहिलं स्टेटमेंट झालं. आता दुसरं स्टेटमेंट काय आहे, साखर किती टक्के कमी करावी म्हणजे खर्च तेवढाच राहील. आता साखर किती टक्के कमी करावी लागणार, दर किती झाला आहे साखरचा, 6 रेशो झाला आहे. किती टक्के कमी करावे लागणार, किती कमी आहे याच्यामध्ये, 1ची कमी आहे. 6 आणि 5मध्ये 1ची कमी आहे. 1 इथं लिहा. आता इंटू 100 करा. बरोबर आहे. किंवा तुम्हाला 1/6ची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असले तर काय करा, डायरेक्ट 16.66% हे आपलं आन्सर आलं मित्रांनो. मग हे अशा पद्धतीने सोप्या ट्रिकनं आपल्याला सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट वन एक्झाम्पल काय आहे बघा मित्रांनो. नीताला सीतापेक्षा 40% गुण जास्त आहेत, तर सीताला नीतापेक्षा किती टक्के गुण कमी आहेत. वन्स अगेन आपली तीच कहाणी, इन्क्रीमेंट व्हॅल्यू आणि बेस व्हॅल्यू. बरोबर आहे. बेस व्हॅल्यू किती आहे, 100 असते. आपली बेस व्हॅल्यू 100 असते, 100 असती. कंपॅरिझन इथून केलेलं आहे सीतापासून, त्यामुळे इथं 100 आणि इथून इथं व्हॅल्यू गेली. इथं किती झाली, 140 झाली. बरोबर आहे. आता काय करायचं आहे दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये, तर सीताला नीतापेक्षा किती टक्के गुण कमी आहेत. म्हणजे इथून इथं जायचं आहे. हिचे गुण किती आहेत, 140, 140 आहेत. कितीची कमी आहे, 40ची कमी आहे. 40 ॲज इट इज इथं लिहा. इंटू 100 करा. बरोबर आहे. आता हे 0 0 बिनकामाचे कट करा. 2 2 जा 4, 2 7 जा किती येणार आहेत, 14 येणार आहेत. पुन्हा जर तुम्ही यांचं हे 100 बघा 100/7 केलं तुम्ही तर किती येणार आहे यांचं, 7 1 जा 7, रिमेनिंग 3. बरोबर आहे. आता रिमेनिंग 3 झाल्यानंतर 30 झाले. 7 4 जा 28. बरोबर आहे. रिमेनिंग 2 राहिले. आता 20 झाले. आता 7 2 जा किती होणार आहेत, 7 2 जा 14. आता रिमेनिंग 6 झाले. वर किती राहिले, सॉरी यस, आणि किती येणार आहे, 7 8 जा 56 येणार आहे. रिमेनिंग 6 राहिले, त्याचे 60 झाले. आणि किती झाले, 14.28. बरोबर आहे. आता 14.28 इंटू किती होणार आहे, इंटू 2 होणार आहे. मग याचा आन्सर किती येणार आहे मित्रांनो, याचा आन्सर किती येणार आहे, 28.56 म्हणजे 28.56%. हे याचा आन्सर येणार आहे मित्रांनो. हे अशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं आहे का, बिलकुल नाही मित्रांनो. काय सॉल्व करायचं आहे बघा, इन्क्रीमेंट आहे, ही बेस व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. बेस व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, तर किती पर्सेंट दिलेलं आहे, 40%. 40%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आहे, 2 2 जा 4, 2 5 जा 10. बरोबर आहे. म्हणजे बेस व्हॅल्यू 5 आहे. इन्क्रीमेंट होऊन किती आहे, 5 + 2 किती आहे, 7 आहे. बरोबर आहे. आता काय केलं आहे, आता इथून कंपॅरिझन इकडे केलं आहे. बरोबर आहे. 7 ही आता बेस व्हॅल्यू आहे दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये. आणि वरची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. इंटू 100 केलेलं आहे. बरोबर आहे. इंटू 100 केलेलं आहे. आणि याचाच आन्सर किती आलेला आहे मित्रांनो. थोडक्यात इथं काय झालेलं आहे बघा, 5ची व्हॅल्यू 2 कमी झालेली आहे, 2 रेशोनं. आता बघा 5 आता इथे 7 आहे आणि इथं 5 आहे. म्हणजे रेशो किती कमी झालेले आहेत, फ्रॅक्शनचे रेशो किती कमी झालेले आहेत, 2 कमी झालेले आहेत. बरोबर आहे. इथं 7 आहे, इथं 5 आहे. म्हणजे 7 + 2 5 आहे. म्हणजे 2/7 आलं आणि इंटू 100 आलं. आणि याची जर तुम्ही फ्रॅक्शन व्हॅल्यू काढली मित्रांनो, सॉरी याची जर व्हॅल्यू काढली तर एवढीच येते. किती येणार आहे, 56%. हे याचं आन्सर येतं. ॲक्च्युली मित्रांनो तुम्हाला जर हे माहीत असलं 1/7 हे याची फ्रॅक्शन व्हॅल्यू, या फ्रॅक्शनची याची फ्रॅक्शन व्हॅल्यू सॉरी या फ्रॅक्शनची व्हॅल्यू डेसिमलमध्ये किती आहे, 14.28 आहे. 14.28. मग हे 14.28चं हे डबल आहे.
1/7 हे डबल आहे 2/7. होय, म्हणजे फ्रॅक्शन व्हॅल्यूचा अशा प्रकारे आपल्याला उपयोग होतो मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.